लांगोर सर आपण पाहताय, त्यांचा सुद्धा सन्मान आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून। मी वासुशेठ भोईरांना विनंती करतोय आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। थँक्यू, यस थँक्यू। आपण पाहू शकाल त्यांचा सन्मान आपण पाहिलाय आणि जाऊया आपण मॅचच्या दिशेनं। अगदी संघ तुम्हाला पाहायला मिळतील, दोन संघ आपण पाहू शकाल। एका बाजूला आर्या 11 आणि दुसऱ्या बाजूला नितीन ब्रदर्स कोहली असे दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतील। एक बिग फाइट मॅच ठसन तुम्हाला पाहायला मिळेल। प्रथम टॉस जिंकलाय गोलंदाज मुकेश नाईक। पहिला चेंडू या वेळेला मुकेश नाईक यांचा आणि त्या पहिल्या चेंडूला मात्र खेळताय, फटका चांगला होता आणि त्या चेंडूवर मात्र संपादन करतोय 4 धावा चौकार। अमित भोईर यांना आपण पाहताय, त्यांच्या जोडीला नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहू शकाल युवराज पाटील यांना आपण पाहताय। पहिला चेंडू अगदी आपण पाहिला अमित साठी मुकेश नाईक यांचा आणि त्याच्यावर 4 धावा आल्या। मुकेश पुन्हा एकदा तेज तर्रार, आता मात्र वेगवान चेंडू होता, अगदी आपण पाहू शकाल थर्डमॅनला आमचे निखिलजी नाईक बघा कुठे असाल तरी आपण गॉगल मॅन ऑफ द मॅच जे गॉगल्स आहेत ते आमच्या आयोजकांकडे सुपूर्द करा बघा। मागच्या चेंडूवर आपण धावा संख्या पाहिली, टोटल एक सिंगल, टोटल धावा आपण पाहताय त्या म्हणजे 5 धावा तुम्हाला पाहायला मिळतील। 5 रन्स ऑन अ बोर्ड तुम्ही पाहू शकाल। अगदी फोटो सेशन तुम्ही पाहू शकाल, मंचाच्या समोर सुरू आहे। टीम आपण पाहताय, दोन संघ अगदी 2 सामने त्या संघाने जिंकलेत आणि तो संघ फायनल मध्ये प्रवेश करतो। इथून मात्र बॅकअप नाहीये बघा, अगदी आपण पाहू शकाल लॉंग स्टॉपला चेंडू फरार झालाय मागे। मुकेश नाईक बघा अगदी कमरेवर हात देऊन उभे आहेत, पाहत बसलेत, चुकी झाली आणि त्याचा फायदा मात्र समोर बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतील या बोनस स्वरूपाच्या टोटल वाईट +4 अशा 5 धावा। अगदी 5 रन्स मिळतात, टोटल रन्स आपण पाहिल्या, धावा संख्या टोटल जोडली आता ती म्हणजे 10 धावा। 10 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील, 10 रन्स। पुन्हा एकदा मुकेश नाईक सज्ज होत आहेत। युवराज यांच्यासाठी हा चेंडू पाहायला मिळतोय, तेच तर्रार वेगवान, वेगाने चेंडूला फेकलं जात आहे, अगदी ऑफ स्टंपवर चेंडूला रिलीज करतायत आणि मग त्यानंतर आपण पाहू शकाल पिचिंग चांगली होती आणि त्यानंतरचा हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय। टोटल 3 चेंडूचा खेळ संपलाय। आता मात्र टॅप करतायत, शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतायत, चेंडूला अडवतात, फेकी होईल तत्पूर्वी एक सिंगल आली युवराज आणि टीम साठी आणि एक सिंगलच्या बरोबरीनं धाव संख्या टोटल 11 धावा। 11-11 तुम्हाला पाहायला मिळतील, 11 धावा स्कोर कार्ड वर जोडल्या जात आहेत। मुकेश नाईक समोर गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतायत। पुन्हा एकदा खराब चेंडूची सांगता इथून मात्र पाहायला मिळाली, आउटसाइड दी ऑफ स्टंप, बराचसा दुर्भार अगदी चेंडू आपण पाहताय। पुन्हा एकदा दंडित केलं जात आहे, अवांतरची एक्स्ट्रा धाव जोडली जाईल आणि या एक धावेच्या मदतीनं धाव संख्या 12 धावा तुम्हाला पाहायला मिळतील। 12 रन्स, एक वाईट, एक चांगला, एक वाईट अशा पद्धतीचे षटक आपण मुकेश नाईक यांचं पाहिलंय, परंतु हा चेंडू मात्र आलाय तो म्हणजे डॉट। टीमची धाव संख्या स्थिर म्हणजे 12। चेंडू मात्र आपण टोटल जर पाहिले तर संपले 5 चेंडू, उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी आहे। पॉवर प्लेच्या षटकामधील अगदी शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या वरून खेळतायत, इनफिल्डला क्लिअर केलं जात आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, चेंडूला अडवलं गेलंय आणि 2 धावा पूर्ण झाल्या आणि या 2च्या बरोबरीनं पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपला आणि मग मुकेश नाईक यांनी मात्र खर्च केला टोटल त्या म्हणजे 14 धावा। 14 रन्स आपण पाहू शकाल या पहिल्या षटकामध्ये जमवत असताना बॅटिंग करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळेल तो आर्या 11 संघ आपण पाहताय, नितीन ब्रदर्स कोहली टीमच्या समोर खेळत असताना 14।
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या आपण पाहिली तर टोटल 14 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। एक चांगली सुरुवात करत असताना आपण पाहू शकाल मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर टोटल टार्गेट होतं आपण पाहिलं असेल 3 षटकामध्ये 34 धावेचं आणि ते टार्गेट मात्र आपण पाहिलं तर शेवटपर्यंत 15 धावा राहिल्या होत्या आणि या मॅच मध्ये आता किती धावा जमतील, कितीचं टार्गेट सेट केलं जाईल, किती धावेचं आव्हान दिलं जाईल हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आर्या 11 संघ म्हटला तर आकाशजी नाईक यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला नितीन ब्रदर्स कोहली संघ म्हटला मुकेशजी नाईक यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल। आउटसाइड दी ऑफ स्टंप संदीप पवार सरांचा इशारा आलाय, हा चेंडू खराब आहे, अवांतर आहे, एक धाव एक्स्ट्रा जोडली जाईल। 1च्या बरोबरीने धावा संख्या आता टोटल 15 धावा 15 ऑन अ बोर्ड तुम्ही पाहू शकाल 15 रन्स स्कोर कार्ड वर जोडल्या जात आहेत। 15चा धाव संख्या तुम्हाला पाहायला मिळतीये। इथून मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय, अगदी चांगला फटका पाहायला मिळाला आणि त्या चेंडूवर मात्र संपादन केल्या त्या म्हणजे 2 धावा आणि या 2च्या बरोबरीने धावा संख्या टोटल 19 धावा 19 धावा टोटल 19 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील। एक चांगली इथून मात्र आपण पाहू शकाल गोलंदाजी करताना तुम्ही पाहू शकाल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत विशाल भोईर। विशालांचा हा चेंडू पाहायला मिळतोय आउटसाइड दी ऑफ स्टंप। या वेळेला अगदी पुन्हा एकदा खराब चेंडू आलाय, अवांतरची इथून मात्र धाव जोडली जातीये। इथून मात्र आपण पाहू शकाल अगदी चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र आपण पाहिला असेल जोरदार अपील सुद्धा पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र आलाय डॉट। षटक क्रमांक 2 इथून मात्र सुरू झालाय, आपण पाहू शकाल विशाल भोईरला आपण पाहताय आणि मग टोटल जर आपण रन्सचा जर विचार केला धाव संख्या टोटल 20 धावा तुम्हाला पाहायला मिळतील। 20 रन्स ऑन अ बोर्ड तुम्ही पाहू शकाल, टोटल 8 धावा एक्स्ट्राच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। खोलवर टप्प्याचा चेंडू तेज तर्रार वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि तो चेंडू मात्र जर आपण पाहिला असेल अगदी टॉपिंग क्रीज मध्ये हाताळला होता, पिचिंग अगदी योग्य होती आणि त्यानंतर मात्र हा चेंडू पुन्हा एकदा डॉट आलाय। टीमची धावा संख्या अगदी जर आपण पाहिली तर स्थिर आहे, ती म्हणजे 20 धावा। षटक क्रमांक 2 आणि त्यामधील आता उर्वरित आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपलाय, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे। किती धावा जमतील, कितीचं टार्गेट, कितीचं आव्हान सेट केलं जाईल। इथून मात्र रोल फुटटॉस अगदी आपण पाहताय ऑन साइडला खेळताय, चांगली फिल्डिंग, चांगला बॅकअप, चांगलं कलेक्शन, धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न बघा काय सरसावले बघा, वेगाने कंप्लीट झाल्या त्या 2 धावा। असं वाटलं होतं बॅट्समनला की चौकार सुद्धा मिळेल, परंतु अनुषंगाने थांबले। त्यानंतर दुसऱ्या धावेचा जोरदार प्रयत्न झाला, 2 धावा मिळाल्या आणि या 2च्या बरोबरीनं धाव संख्या टोटल जोडली ती म्हणजे 22 धावा। 22 रन्स तुम्हाला स्कोर कार्ड वर पाहायला मिळतील। 22 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत। एक चांगली इथून मात्र मी म्हणेन धावा संख्या आपण पाहू शकाल। हा चेंडू मात्र आपण पाहताय फटका चांगला आहे, अगदी लॉंग ऑफच्या रिझन मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला जातोय आणि मिळतील इथून 4 धावा चौकार आणि या 4 धावेच्या बरोबरीनं 2 षटकांचा खेळ मात्र संपलाय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम बॅटिंग करणारा संघ आपण पाहता आर्या 11 टीमची धावा संख्या जमली आहे ती म्हणजे टोटल 26 धावा। 13च्या सरासरीने 26 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या, त्या 14 या षटकामध्ये आल्या 12 अशा जमल्या त्या म्हणजे 26 धावा।
शेवटचा अंतिम 6 चेंडू, शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि मग त्या 6 चेंडू मध्ये आता टोटल किती धावा जमतील, किती धावा येतील या मॅच मध्ये हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. कोण गोलंदाज असेल, कोणावर विश्वास दाखवला जाईल, कोणावरही जबाबदारी दिली जाईल आणि मग तो गोलंदाजी कशी करेल या मॅच मध्ये हे सुद्धा इथून पाहिलं जाणार आहे. परंतु बॉलिंग मार्कवर येतोय गोलंदाज. संदीप करावकर येतात बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक 3 इथून घेऊन मात्र पाहायला मिळतील. संदीप करावकर यांचा हा चेंडू पाहायला मिळतोय आउटसाइड दी लेग स्टंप. चेंडू मात्र आलाय खराब अवांतर. बघा, जे जुने चेंडू असतील, जे मॅच झालेले जे चेंडू असतील ते कृपया आपण जमा करायचे आहेत. बघा, अगदी मॅच संपल्यानंतर असेल ते आपण जमा करा, कारण ते पुढच्या येणाऱ्या कालखंडामध्ये प्रॅक्टिस साठी इथे ते चेंडू वापरले जातील. त्यासाठी बघा आपण विनंती करूया, पंचांना सुद्धा विनंती असेल, सामना संपला की चेंडू आपण आयोजकांकडे सुपूर्द करत जा आणि जुना चेंडू जो असेल तो आपण इकडे द्यायचा आहे. हा चेंडू आपण पाहू शकाल, अगदी लोअर फुलटा चेंडू आपण पाहताय. ऑन साइड ला आपण पाहू शकाल ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. एक सिंगल इथून मात्र प्राप्त झाली आणि या सिंगलच्या बरोबरीने धावा संख्या टोटल 28 धावा. 28 रन स्कोर कार्ड वर तुम्हाला पाहायला मिळतील. 28 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत आणि इथून मात्र आता चांगली बॅटिंग करताना, चांगला खेळ करताना इथून मात्र पाहावं लागणार आहे. परंतु स्ट्राईक एंडवर युवराज पाटीलला अगदी जखडून ठेवलंय. बघा, एकही मोठा फटका अगदी त्याच्या बॅट मधून खेळू दिला नाही. एक चौकार जर वगळला, अमितला सुद्धा आपण पाहिलं तर एक चौकार मारताना आपण पाहिलंय. आणि मग या दोन्ही फलंदाजांना जर आपण पाहिलं ना, थोडस बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय, थोडस चाचपडत ठेवलंय. परंतु गोलंदाजी आता मात्र पुन्हा एकदा संदीप करावकर. संदीप यांचा हा चेंडू मगासपासून वेट केलाय, वेट अँड वॉच, स्टँडर्ड डिलेवर. फटका चांगला आहे, फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर, उंच आणि लांब आलाय हा षटकार. दमदार फटका अगदी पाहायला मिळाला, ताकदीचा प्रॉपर वापर पाहायला मिळाला, जोरदार ताकद सुद्धा तितकीच पाहायला मिळाली आणि फटका मात्र आलाय 6 धावेसाठी षटकार. आणि या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या वेगाने वाढली, पुढे सरकतीये, ती म्हणजे 34 धावा, 34 ऑन अ बोर्ड. टोटल आता चेंडूचा खेळ आपण पाहिला तर 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या पूर्वार्धामधील आणि धावसंख्या आहे ती टोटल 34 धावा. 34 धावसंख्या असताना हा धक्का लागलाय पहिला आर्या 11 कोहली टीमला. युवराज पाटीलचा फटका फ्लॅट अगदी स्ट्रोक पाहायला मिळाला. मुकेश नाईक तिथे होते, झेल टिपला गेलाय आणि फलंदाज युवराज मात्र बाद झालाय. 4थ्या चेंडूवर युवराजची विकेट गेली. 2 चेंडू आता बाकी असतील आणि येणाऱ्या नवीन खेळाडूसाठी 2 चेंडू कसे असतील. धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे टोटल 34 धावा. शेवटचे 2 चेंडू आणि 3ऱ्या क्रमांकावर येत आहेत संदीप पाटील. संदीप पाटील त्यांच्या समोर संदीप करावकर गोलंदाज. फलंदाज पहिल्या चेंडूला फेस करताना लॉंग ऑन मध्ये मुकेश नाईक आहेत. बघा, चेंडूला अडवत आहेत. एक सिंगल इथून मात्र प्राप्त केली जाते. सिंगल रन्स इथून कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या मदतीनं
35 धावा स्कोर कार्ड वर. फटका चांगला परंतु फसलाय बघा. शेवट अगदी विकेट जातीये. शेवट गोड करणारा फटका नक्की पाहायला मिळत होता परंतु फटका फसलाय आणि त्यानंतर मात्र आणखी एक विकेटचं पतन. विकेट डाऊन झालाय. पूर्वार्ध संपला आणि या पूर्वार्धाचा खेळ जर आपण पाहिला तर या पूर्वार्धामध्ये टोटल जमल्या 60 षटकचा पूर्वार्ध संपला. टोटल 3 षटकांचा खेळ मात्र पूर्ण झाला आणि जमल्या त्या 35 धावा. येणारी आता 3 षटक 18 चेंडू प्रति षटकामागे करायची आहेत. त्या टोटल 12च्या सरासरीने 36 धावा. धावा अगदी जमतील, चेस होतील. कोण जिंकून मेगा फायनल साठी सज्ज असेल? मग आर्या 11 टीम की दुसऱ्या बाजूला नितीन आपण पाहताय हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी नितीन ब्रदर्स आपण पाहू शकाल. कोली टीम येणारे 18 चेंडू आणि मग 36चं टार्गेट असेल. अठरा चेंडू आणि 36चं टार्गेट. प्रति षटकामागे 12ची सरासरी पाहायला मिळेल. चला बॅट्समन उतरायचे बघा. चला मुकेशजी नाईक सलामीची जोडी या मैदानामध्ये आपण दाखल करा. कोण असेल मेगा फायनल साठी दावेदार? कोण पुढे जाईल अगदी तुम्हाला पाहायला मिळेल. जो जिंकेल त्याला आणखी एक संधी मिळेल आणि मग मेगा फायनल मधून जो जिंकणार आहे तो सुपर 6 साठी दाखल होणार आहे. म्हणजे त्याला 19 तारखेला आपण पाहिलं तर एकाने एका पारितोषिकाचा हकदार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. जो इथून मात्र अगदी रनर अप ठरेल त्याला मात्र ट्रॉफी देऊन त्याला मात्र गौरवलं जाणार आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये केपीएल आपण डे फॉर्मॅट पाहिला, त्यानंतर नाईट आणि डे मध्ये हा फॉर्मॅट आपण पाहत आहे. वासुशेठ भोईर यांची संकल्पना तुम्ही पाहताय ती सत्यात उतरवली गेली आणि मग नियती स्पोर्ट्स आयोजित आरा ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपण अगदी या संघांना खेळताना आपण पाहू शकाल. येणारे 18 चेंडू आणि टार्गेट असेल टोटल 36 रनचा. बॉलिंग मार्कवर कोण असेल? सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजे मुकेश नाईक आणि विशाल भुईर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. चला मॅच सुरू करा बघा. 3:05 झालेत. म्हणजे फायनल होईपर्यंत अगदी 4 वाजतील. त्यानंतर
म्हणजे टोटल अगदी शुभ सकाळ, कारण सकाळी सकाळी आपण पाहिलं 4-5 या दरम्यान आपण पाहिलं तर अगदी महड इथे सुद्धा खूप मोठी भली मोठी रांग तुम्हाला अगदी लाईन पाहायला मिळेल. भाविक भक्त अगदी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी संकष्टी चतुर्थी चिरनेर इथे सुद्धा आपण पाहू शकाल. अगदी आपलं कोपरगाव आणि तिथे सुद्धा गणपती बाप्पाचं मंदिर आणि मग आपण पाहू शकाल त्या गणपती बाप्पाचा दिवस संकष्टी चतुर्थी. आणि मग करूया आता मात्र या उत्तरार्धाला सुरुवात. 18 चेंडू 36 चा टार्गेट. पहिला गोलंदाज युवराज पाटीलचा हा पहिला चेंडू. अगदी आपण पाहू शकाल ऑनड्राईव्हचा फटका आपण पाहिला. अगदी 30 यार्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं असेल. मग चेंडूला अडवलं गेलंय आणि पहिला चेंडू निर्धाव आलाय, डॉट आलाय. 17 चेंडू 36 धावा. विशाल स्ट्राईकवर. युवराज यांचा हा चेंडू पाहायला मिळाला. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पंच आमच्याकडे वळतायत, दर्शवतायत. हा चेंडू मात्र खराब आहे. अवांतर वाईटची धाव एक इथून मात्र खर्च झाली आणि या एक धावेच्या मदतीनं धावसंख्या 1 न वाढताना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिली धावसंख्या धावफलकावर जोडली. विशालचा फटका आपण पाहताय ऑन ड्राईव्ह. अगदी ऑन साइडला आपण पाहू शकाल. डीप मध्ये खेळताय. सिंगल पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये कलेक्ट करणं आणि त्यानंतर यष्ट्यांना लावणं हे खूप महत्वाचं होतं. प्रथम कलेक्ट करणं आणि त्यानंतर यष्ट्यांवर चेंडूला लावणं, परंतु हातामध्ये चेंडू आला नाही आणि त्यानंतर मात्र 2 धावा वेगानं कंप्लीट झाल्या. मुकेश नाईकची विकेट घेण्यासाठी अगदी आतुर आहेत बघा, कारण त्यांना माहिती ही जर विकेट मिळाली तर या मॅच मध्ये पकड निर्माण केली जाऊ शकते. कारण मुकेश नाईकचा मागचा खेळ जर आपण पाहिला 6 चेंडू मध्ये टोटल आपण पाहिल्या त्यांच्या काहीतरी 32 धावा होत्या. 5 षटकार आपण त्यामध्ये पाहिले होते आणि त्या खेळाडूला बाद करणं हे एकमेव अगदी तंत्र आणि मंत्र या मॅच मध्ये पाहायला मिळेल. इथून मात्र विशाल भुईरचा हा तडाखा. अगदी वाजले 3 आणि या 3च्या दरम्यान मध्ये येणारा हा लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये आलाय उत्तुंग असा षटकार आणि या 6 धावेच्या मदतीनं धावसंख्या टोटल जोडली ती म्हणजे 9 धावा. आता मात्र करायचे त्या टोटल 15 चेंडू आणि आता 27 धावेची गरज. 15 बॉल्स आणि 27 रन्स. आणखी एक फटका चांगला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ रिजन मध्ये टिपला जातोय झेल आणि इथून मात्र संपलाय विशाल भुईरचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये जल्लोष, मैदानाच्या आतमध्ये आनंद साजरा केला जातोय, कारण विशाल सुद्धा एक आक्रमक खेळाडू आहे आणि त्याला बाद करण्यामध्ये यश आले युवराज पाटीलला आणि हा पहिला धक्का लागतोय तो नितीन ब्रदर्स कोहली टीमला. फलंदाज बाद. 9 या धावसंख्येवर हा पहिला गडी बाद झालाय. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे चेंडू 14 आणि 27 धावेची गरज आहे. 14 बॉल आणि 27 धावा. उद्या डॉट 5 वाजता टॉस केला जाईल बघा, म्हणजे 4:30 ला रिपोर्टिंग आणि 5 वाजता उद्याच्या डे नाईट स्पर्धेमधील फॉर्मॅट मधील पहिला सामना सुरू होणार आहे. अगदी सर्वांनी नोंद घ्या. परंतु विकेट गेल्यानंतर नवीन बॅट्समन आलाय संदीप करावकरला आपण पाहताय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहताय. अगदी आपण पाहू शकाल ऑफ ड्राईव्हचा फटका ऑफसाईडच्या दिशेने खेळतायत. चेंडूला अडवलं जात आहे. एक सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या टोटल जोडल्या त्या म्हणजे आता 10 धावा. येणारे आता 13 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. 13 बॉल्स आणि 26 धावा या मॅच मध्ये आता करायच्या आहेत. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय.
युवराजचा हा चेंडू आपण पाहू शकाल, अगदी फक्त दिशा दिली बघा चेंडूला आपण पाहू शकाल, कारण मुकेश नाईक यांना माहिती आहे स्ट्राईक जितके आपल्याकडे ठेवता येईल ते ठेवणं आणि त्यासाठी फक्त सिंगल घेतली आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या टोटल जोडली ती म्हणजे 11 धावा. येणारे आता 12 चेंडू आणि करायचे त्या टोटल 25 धावा, 12 बॉल्स आणि 25 रन्स. चला फिल्डिंग सजवा आणि लगेच मॅच सुरू करा बघा. 12 चेंडू आणि 25 धावा. बारा चेंडू आणि 25 धावेची गरज. 12-25 इक्वेशन समीकरण. मुकेश नाईक मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत, परंतु बॉलिंग मार्कवर कोण असेल हे सुद्धा आपण पाहूया. कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय, कोणाच्या हातामध्ये हा विश्वास दिला जाईल आणि मग ज्या 25 धावा डिपेंड करायच्या त्यासाठी हा भार मात्र कोणाच्या खांद्यावर दिला जातोय हे सुद्धा आपण पाहूया. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतील. तेजस नाईकला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. 12 मध्ये 25 धावा करायच्या आहेत. गोलंदाज इथून मात्र आता सज्ज होताना पाहायला मिळेल, अगदी पंचांच्या उजव्या बाजूनं आणि मग त्याच्या समोर मात्र मुकेश नाईक. 12 चेंडू 25 धावा. षटक दुसरं आणि सज्ज होत आहेत तेजस नाईक नामक गोलंदाज. तेजसचा पहिला चेंडू आपण पाहू शकाल. या दुसऱ्या षटकामधील समोर मुकेश नाईक हे खेळाडू मात्र पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट खेळलाय. स्विच हिटचा फटका, लगा तो आबाद नाही तो बरबाद, परंतु इथून मात्र आबाद ठरलाय आणि मग गॅप शोधली गेली आणि त्या गॅप मधून आपण पाहू शकाल मिळतील 4 धावा. टीम या वेळेला नितीन ब्रदर्स कोहली टीमला मुकेश नाईक यांच्या खात्यामध्ये आणि या 4च्या मदतीनं धावसंख्या टोटल जोडली ती म्हणजे 15 धावा. समीकरण बदललंय. येणारे चेंडू आता मात्र आपण पाहू शकाल टोटल जोडले गेलेत 11 चेंडू आणि आता 21 धावेची गरज आहे. 11 बॉल्स आणि 21 धावा. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट स्विच हिटचा फटका अगदी आपण पाहिला, प्रॉपर स्ट्रोक पाहायला मिळाला आणि तेजसवर पहिला चौकार आपण पाहत आहे. येणारे 11 चेंडू आणि आता 21 धावेची गरज. मुकेश नाईक ऑन स्ट्राईक. अगदी दडपण थोडस तेजसवर सुद्धा पाहायला मिळेल. एक अनुभवी आणि चांगला खेळाडू आणि मग त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करणं हे फारसं मी म्हणेन सोपं नाहीये, थोडा उघड आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं असेल पाणी नाही बघा, पाणी नाही मैदानात. प्राप्ती लाईव्ह अगदी आपण पाहू शकाल स्क्रीनवर. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जे बॅनर्स तुम्ही पाहू शकाल त्या सर्व बॅनर्सला अगदी स्क्रीनवर तुम्ही पाहताय दाखवले जात आहेत. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलंय त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. अगदी या सर्व गोष्टी स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. चला फिल्डिंग सजवा बघा. आर्या 11 टीम आपण फिल्डिंग सजवा. आव्हान उरलंय ते येणारे चेंडू आता टोटल 10 चेंडू आणि आता 21 धावेची गरज आहे. 10 बॉल्स आणि 21 धावा.
पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल. येणारे चेंडू आता मात्र 10 चेंडू आणि 21 धावेची गरज. पुन्हा एकदा स्ट्राइक वर मुकेश नाईक, त्यांच्या समोर गोलंदाज तेजस नाईक आपण पाहताय. नाईक बंधू तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु सध्याच्या घडीला अगदी टीम साठी खेळणं महत्वाचं आहे. टीम साठी चांगला खेळ करणं तितकंच महत्वाचं राहील. टीम साठी धावा जमवणं महत्वाचे राहतील. परंतु युवराज पाटील यांचा थ्रो मात्र आपण पाहू शकाल, अगदी प्रॉपर जर झाला असता तर कदाचित डेंजर एंड कडे सुद्धा अगदी पाहावा लागला असता. परंतु मिळाल्या 2 धावा वेगानं आणि या 2च्या बरोबरीनं धावसंख्या टोटल जोडली गेली ती म्हणजे आता 17 धावा. येणारे चेंडू आता मात्र पाहू शकाल तुम्ही 9 चेंडू आणि करायच्या त्या 19 धावा. 9 बॉल्स आणि 19 रन्स तुम्हाला आता या मॅच मध्ये पाहायला मिळतील. 9 चेंडू आणि 19 धावा तुम्ही पाहू शकाल. सज्ज होते गोलंदाज पुन्हा एकदा तेजस नाईक, त्यांच्या समोर मुकेश नाईक. मुकेश नाईक यांच्यासाठी हा चेंडू बघा, अगदी तेज तर्रार वेगवान होता, टप्पा चांगला होता, अचूक टप्प्यावर सटीक लाईन आणि लेन पाहायला मिळाली आणि या चेंडूवर मात्र बीट केलं मुकेश यांना. डॉट चेंडूची सांगता. धावसंख्या आता टोटल येणारे चेंडू आपण पाहू शकाल उर्वरित 8 चेंडू 19 धावा. 8 मध्ये 19 धावेची गरज असताना स्विच इट करण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी आपण पाहिलं असेल दडपण आणि प्रेशर आता वाढवलं जातंय बघा. मुकेश नाईक अँड टीम वर तुम्ही पाहू शकाल प्रेशर अगदी क्रिएट केलं जातंय. त्या प्रेशराइज मध्ये एखादी जर विकेट मिळाली ना इथून तर मॅच मध्ये आर्या 11 टीम तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु एखादा जर विकेट आला ना या येणाऱ्या पुढच्या चेंडूवर तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा नितीन आपण पाहताय ब्रदर्स हा टीम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. परंतु पुढचा चेंडू तेजस यांचा. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. अगदी मी म्हणेन योगेश चुकलं कुठे बघा. मगाशी जो समोर दिशेला खेळलेला चेंडू आपण पाहिला मुकेश नाईक यांचा, थोडीशी दुखापत झाली, त्या चेंडूवर थांबा घेणं महत्वाचं होतं. कारण अगदी स्वतःवर त्यांनी विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला अगदी आपण पाहिलं तर थोडंसं मी म्हणेन की अपात्र ठरले. आणि त्यानंतर मात्र आता टोटल जर आपण विचार केला तर धावसंख्येचा पहिल्या षटकामध्ये होत्या धावा 11 धावा आणि त्यानंतरच्या षटकामध्ये तेजसनं खर्च केला फक्त 6 धावा. कमबॅकिंग षटक राहिलं, जास्तीत जास्त डॉट चेंडू आले आणि थोडसा बॅकफुटला नेलं मुकेश नाईक यांना. आणि आता मात्र येणारे चेंडू आता टोटल 6 चेंडू आणि करायच्या त्या टोटल 19 धावा. 6 बॉल्स 19 रन्स. आणि आता या मॅच मध्ये आणखी काही दडलंय का हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 6 बॉल 6 चेंडू आणि आता 19 धावेची गरज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता मात्र गोलंदाज येतोय अमित भोईर. अमित भोईर यांच्या खांद्यावरी जबाबदारी दिली, अमित भोईर यांच्या खांद्यावरी धुरा सोपवली गेली आहे. इथून मात्र 19 धावा वाचवायच्या आहेत तर 19 धावा जमवायच्या आहेत. मग आर्या 11 टीम की नितीन ब्रदर्स टीम, अगदी कोणता संघ पुढे जाऊन मेगा फायनलचा सामना खेळेल, कोणता संघ जिंकून मात्र पुढे जाऊन मेगा फायनल मध्ये अगदी खेळताना आगीकूच करताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यामधून एखादा संघ पुढे जाईल तो सुपर 6 साठी क्वालिफाय असेल. परंतु इथून मात्र मॅच मध्ये सज्ज होते गोलंदाज. पहिला चेंडू आपण पाहताय शॉर्ट कव्हरला फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, परंतु झेलची संधी होती. झेल जर टिपला असता तर विकेट सुद्धा गेली असती, धाव वाचली असती. परंतु आता 5 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. 5 चेंडू 18 धावा म्हटल्या तर योगेश मागच्या मॅचचा अगदी पुनरावृत्ती, मागच्या मॅचचं उदाहरण इथून मात्र आता पूर्ण मैदानामध्ये द्यावं लागेल. मागच्या मॅचची खेळी आठवावी लागेल. जे 5 षटकार लगावले होते, षटकार हॅट्रिक कंप्लीट झाली होती, ती खेळी मात्र इथून करावी लागणार आहे. 5 चेंडू आणि 18 धावेची गरज. बॉलिंग मार्कवर सज्ज होते गोलंदाज अमितला आपण पाहताय. अमित यांचा चेंडू आपण पाहिला, अगदी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, बॉलिंग मार्कवर तैनात झालेत. आणि मग आता येणारे चेंडू जर टोटल आपण पाहिले
तर मग 5 चेंडू आणि 18 धावेची गरज। त्यामधील हा चेंडू आपण पाहताय कव्हरच्या दिशेने खेळतायत, क्षेत्ररक्षक घेताय, चेंडूला अडवतील, फेकी करतील तोपर्यंत या 2 धावा आणि या 2च्या मदतीनं धावसंख्या टोटल जोडली ती म्हणजे 20 धावा। 20 रन्स 20 धावा तुम्हाला पाहायला मिळतील। 4 चेंडू आणि 16 धावा। एखादा मोठा फटका येणं महत्वाचं आहे, एखादा बिगिट करणं, एखादा बिगिट येणं हे खूप महत्वाचं राहिलं आहे। धावसंख्या टोटल 16। पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेनं मुकेश नाईक यांची विकेट आणि त्या विकेटचं झालं इथून पतन। मगाशी झेल सुटला होता, आता ते होणार नाहीये आणि इथून मात्र आपण पाहू शकाल मोठ्या विकेटचं पतन, मोठा विकेट, मोठा मासा मात्र गळायला लागलाय। ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटसाठी प्रयत्न केले जात होते, त्या विकेटला मात्र इथून बाद केलं जात आहे। फलंदाज बाद मुकेश नाईक। धावसंख्या आता टोटल येणारे चेंडू आपण पाहू शकाल राहिलेत 3 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे। 20 धावा लागतायत, 3 चेंडू आणि आता 16 धावेची गरज। तीन चेंडू आणि 16 धावेची गरज असताना आपण पाहू शकाल अगदी जर आपण विचार केला असेल एक चांगली मॅच आपण पाहिली। असं वाटलं होतं की टार्गेट होतं 36 धावा। मग मागच्या मॅच मध्ये जी खेळी आपण पाहिली त्या खेळीचं पुनरावृत्ती ते होईल, धावा येतील, परंतु प्रत्येक वेळेला बॅटिंग होईल असं नाहीये। कधी कधी गोलंदाजी सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत आणि ती गोलंदाजी इथून मात्र दाखवली त्यांनी आणि मग त्यानंतर टोटल 36चं टार्गेट थोडंसं डोईजड झालं, आव्हान थोडंसं आपण पाहिलं तर जड झालं आणि ते जमवत असताना आता मात्र शेवटचे आपण पाहू शकाल 2 चेंडू आणि 16 धावेची गरज। 2-16चं इक्वेशन आपण पाहताय, 2 चेंडू आणि 16 धावेची गरज असताना आपण जर विचार केला तर आता 1 चेंडू आणि 16 धावा।